शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो आणि पर्यंत बघितलेली तुम्ही सर्व स्वप्ने पूर्ण होत ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर आजचा व्हिडिओ मी खास माझ्या मैत्रिणींसाठी घेऊन आलेली आहे आणि मला हे पण माहिती आहे की माझे सगळे व्हिडिओ हे जेंट्सपेक्षा लेडीजच जास्त बघत असतात. तर आज ज्याची सगळ्यात जास्त गरज आहे लेडीजसाठी तो व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे आणि व्हिडिओ तुम्ही पूर्णपर्यंत जर पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि छान अशी कमेंट्स करा. तर आजचा व्हिडिओ माझ्या सर्व खास मैत्रिणींसाठी आहे आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की मला काय म्हणायचं आहे म्हणून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण गृहिणी काय करतो ना, नेहमी आपल्या घरासाठी काम करत असतो. स्वयंपाक करतो, घरातली साफसफाई करतो, मुलांचं करतो, नवऱ्याचं करतो. जितके काही सणवार येतात किंवा कधी काळी खूप नाही पण कधीतरी पाहुणे येतात तर त्या पाहुण्यांचं आपण करत असतो आणि हे सगळं करत असताना आपल्याला कळत नाही की आपण स्वतःसाठी किती वेळ काढतोय दिवसभरामध्ये. आपण स्वतःसाठी काय केलं, आपल्या स्वतःसाठी काय केलं हे आपल्याला दिवसभरात कळतच नसतं. आणि ज्यावेळेस आपण झोपायला जातो रात्री त्यावेळेस आपल्या लक्षात येतं आणि त्यावेळेस एवढा थकवा आलेला असतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतो की अरे, दिवसभरामध्ये मी माझ्या स्वतःसाठी अजिबात वेळ काढलाच नाही. फक्त काम काम आणि कामच करत होती. तर स्वतःसाठी मी अजिबात वेळ मिळाला नाही मला किंवा मी वेळ काढला नाही. तर असाच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आपल्याला जो घरकामाबद्दल ताण येत असतो तो कसा कमी करायचा हे मी शेअर करणार आहे किंवा त्यावरचे उपाय काय आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे उपाय किंवा हे जे मी शेअर केलेले काही पॉईंट आहेत हे जर तुम्ही फॉलो केले किंवा नक्कीच ते जर तुम्ही अवलंबले तर तुमच्या मनावरचा ताण हा नक्कीच कमी होईल. आणि मला एक महत्त्वाची गोष्ट आठवली की जुन्या बाया म्हणतात, जुन्या ज्या आपल्या सासवा असतात किंवा आपली आई असते, कोणीतरी असतं की काय कामं आहेत हल्लीच्या तुम्हाला मुलींना, किंवा आता काय एवढे कामं आहेत तुम्हाला, पहिले तरी आम्ही जात्यावरचे कामं करायचो किंवा हे करायचो ते करायचो, घरं सारायचो. ते त्यांच्या कामांची लिस्ट देतात आपल्याला आत्ताच्या वेळेस. परंतु आत्ताच्या लेडीजला बघायला गेलं तर ना जेवढे कामं होते त्याच बरोबरीने कामं आहेत आत्ताच्या लेडीजला पण, तेवढेच टिपिकल कामं आत्ताच्या लेडीजला पण आहेत. फक्त एवढं आहे, त्या कामांची पद्धत वेगळी होती आणि आत्ताच्या कामांची वेगळी पद्धत आहे. त्याच्यामुळे त्या पहिल्या बाया म्हणतात की तुम्हाला आता कामं आहेत तरी काय. आणि हेच मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला जो स्ट्रेस येत असतो तो स्ट्रेस कसा कमी केला पाहिजे कामांबद्दल. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, आणि हा पॉईंट सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो माझ्यापासून तुमच्यापर्यंत, तर तो पॉईंट म्हणजे पॉझिटिव्ह राहणं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात ही पॉझिटिव्ह झाली पाहिजे. घरामध्ये खूप प्रत्येकाला स्ट्रेस असतो, टेन्शन असतं, ताण असतो. आपली रात्र कशी गेलेली, रात्रीचा आपला पहिला दिवस कसा गेला आहे, रात्री आपण तो राग जर डोक्यामध्ये घेऊन जर झोपलो आहे तर आपला दुसरा दिवस सुद्धा सेम तसाच असतो. म्हणून पहिल्या दिवशी झालेली भांडण, पहिल्या दिवशी आलेलं डोक्यामधलं टेन्शन हे रात्रीच कोणासोबत तरी शेअर करून घ्यावं किंवा त्याला त्या गोष्टी सांगून द्यावा, म्हणजे दुसरा दिवस आपल्यासाठी पॉझिटिव्ह असतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो आपल्या दिवसाची सुरुवात होण्यासाठी पॉझिटिव्ह राहणं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माणसं लवकर निगेटिव्ह होत नाही. जेवढी लेडीज लवकर निगेटिव्ह होते तेवढी पटकन ती पॉझिटिव्ह होत नाही. त्याच्यामुळे तिच्या डोक्यामध्ये उठल्याबरोबर पहिला विचार हा कुठला आलेला आहे, निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. की आपण जर असं म्हणत राहिलो की रोज तेच कामं आहेत, मला रोजचे तेच कामं करावे लागतात असं म्हणून, तर नक्कीच तो दिवस आपला खराब जातो. पण आपण जर असं म्हटलं ना की नाही, हे काम माझंच आहे, हे घर माझंच आहे, हे मलाच करावं लागेल, बाहेरची कुठलीच व्यक्ती हे काम करायला येणार नाही. आणि मी घरी राहणाऱ्या महिलांसाठी खास सांगते, ज्या गृहिणी त्यांच्यासाठी खास सांगते, त्यांना परत हेच एक गिल्ट येत असतं, परत हेच गिल्टी फील होत असतं की मला प्रत्येकजणी हेच म्हणतं की ती घरीच आहे, ती काय करते. आपल्या घरातली पण एखादी व्यक्ती असते ती इझी बोलून जाते की तू घरीच तर असते, तुला काय काम असतं, असं म्हणून प्रत्येकजणी बोलून जातो. तर हे बोलत असताना आपल्याला एवढं वाईट वाटतं ना की त्यावेळेस असं वाटतं की मी हे जे कामं करते हे कामं काय करते, कशासाठी मी हे कामं करते. तर हे जे कामं करते, घरातलं एवढं सगळं व्यवस्थित करते, त्यावेळेस तिला नक्कीच असं वाटत असतं की मी एवढं करून माझं कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू नाही आहे. तर जेव्हा तुम्हाला असं निगेटिव्ह वाटत असतं ना की मी काहीच करू शकत नाही किंवा मी जॉब करू शकत नाही, मला कुणी असंही लगेच म्हणून जातं की तू घरीच तर राहते, काय करते, त्यावेळेस तुम्ही तुमचा स्वतःचा जो टाईम असतो, तुमचं स्वतःचं काम, घरातलं काम हे असं करून जा
की बघणारा जेव्हा आपल्या घरी येत असतो कोणी, तर बघणारा असं म्हणून जाईल, वाव, तोंडातनं शब्द निघून जाईल किंवा किती छान. किंवा ज्या वर्किंग वुमन आहेत किंवा ज्या घरी राहतात वुमन, त्यांना आपला हेवा वाटायला लागून जाईल. असं काहीतरी काम करा. असं जर काम केलं ना आपण काहीतरी, तर नक्कीच आपल्याला आपल्या स्वतःविषयी अभिमान वाटतो आणि त्यामुळे आपण खूप जास्त पॉझिटिव्ह होत जातो. आता मी माझ्या सासू-सासरे आले 3-4 दिवस माझ्या घरी, तर त्यांना आता त्यांना येऊन 1-1.5 वर्ष झाले होते माझ्याकडे येऊन. बऱ्याच दिवसापासून ते आले नव्हते. तर काही काम नसताना म्हणून, काही काम नाही म्हणून ते आले नाही. तर ज्यावेळेस आपल्या घरी कोणीतरी येतं आणि त्यांना आपलं सगळं बघून जेव्हा आत्मिक समाधान वाटत असतं, तेव्हा आपण स्वतः खूप जास्त आपल्याला पॉझिटिव्ह फील होत असतं. म्हणजे आपलं जेव्हा ते कौतुक करत असतात, आता दोघींनी आई-बाबांनी कौतुक केलं, तर त्यावेळेस आपल्याला अजून आपल्या स्वतःविषयी अभिमान वाटतो किंवा स्वतःविषयी आपल्याला पॉझिटिव्ह फील होतं. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, की स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा. सकाळ उठल्यापासून आपण स्वतः पॉझिटिव्ह राहिलो, तरच आपल्या दिवसाची सुरुवात आणि आपला संपूर्ण दिवस, आपल्या कामाची सुरुवात ही छान होत असते. त्यानंतर आहे दुसरा मुद्दा. सेकंड पॉईंट आहे, की कामांची विभागणी करून घ्या. आता कामांची विभागणी करून घ्या म्हणजे काय? तर घरामध्ये जेवढे काही मेंबर आहेत, तेवढ्या मेंबरांनी आपलं घर आहे असं सगळ्यांना जाणीव करून द्यायची आणि त्या सगळ्यांसोबत कामांची विभागणी करून घ्यायची. मग ते लहान असो किंवा मोठे असो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एक कामांची विभागणी करून घ्या. जसं की आपण लेडीज आहेत, तर लेडीज हे सगळं काही कामं करू शकते. परंतु त्या कामांमधनं जर आपण आपल्यामधनं थोडे कामं जर सगळ्यांना वाटून दिली, तर आपल्याला तेवढं हलकं पडत जातं. आता जेंट्स आहेत, घरामधले पुरुष लोक आहेत, तर आपले हजबंड आहेत, तर आपण हक्काने आपल्या हजबंडला त्यांना घराला झाडू मारता येतो किंवा मग काहीतरी इकडचा तिकडचा पसारा आहे जे की ते उचलू शकतील, तर त्या गोष्टींची विभागणी त्यांना सांगून द्या की एवढं काम आहे. आता बरेच जण म्हणतात की जर तू घरी असशील आणि नवरा जर ऑफिसला जात असेल, तर मग नवऱ्याला का म्हणून काम सांगावं, तो ऑफिसचं पण काम करतो. तर जरी ते ऑफिसचं काम करत असतील, पण तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण सुद्धा घरी राहून त्यांच्यापेक्षा भरपूर प्रमाणामध्ये काम करत असतो आणि हे एक तर निश्चित आहे. त्यांना केलेल्या कामाची त्यांना पोचपावती मिळत असते किंवा त्या कामाचा त्यांना मोबदला मिळत असतो. म्हणून त्या कामाची त्यांना व्हॅल्यू आहे. त्या कामाची सगळ्यांना व्हॅल्यू आहे. परंतु आपल्याला काम करूनही आपल्याला त्या कामाचा मोबदला मिळत नाही. म्हणून मग आपल्याला त्या कामाची व्हॅल्यू नाही आहे. त्याच्यामुळे घरामध्ये जर लहान मुलं असतील, तर लहान मुलांना छोटे-मोठे कामं वाटून द्या. जसे की कपड्यांच्या घड्या करणं. आता त्रिशा आहे. त्रिशाला मी बऱ्याचदा म्हणजे खूप रोज तिला 1-2 दिवस टळत असेल, 1-2 वेळेस टळत असेल. परंतु बऱ्याचदा तिला मी कपड्यांच्या घड्या करायला लावते. ट्रॉली असतील, तर ट्रॉलीमध्ये एकदा त्यांना जागा दाखवून द्या आणि इथं डिश असतात, इथं प्लेट असतात. अशा काही गोष्टी आहेत. त्या गोष्टी भांडे रचायची त्यांना सवय लावून द्या. किंवा छोटं-मोठं जे काही काम असेल, घरातला काय म्हणतात ना, टॉयज असतील, छोटे मुलं असतील, तर टॉयजचा पसारा, त्यांचे बुक आवरणं. तर बघा, अशा ज्या गोष्टींचा जर पसारा मोडण्याचे कामं किंवा कामांची जर विभागणी करून दिली, तर तेवढाच आपल्याला सुद्धा आपलं मन शांत राहतं आणि आपण आपल्या सोयीप्रमाणे प्रत्येक काम करत असतो. आता आपण जर काम वाटून दिलं, मग आपण काय म्हणतो ना, स्वार्थी आहेत असं म्हणतो का, की मी स्वार्थी आहे असं म्हणून? तर नाही, आपण स्वार्थी नसतो. याला स्वार्थी म्हणणं असं म्हणता येत नाही, की हे स्वार्थी आहे किंवा आपण स्वार्थी आहे, आपण आपला स्वतःचा विचार करतोय, त्याला हे म्हणत नाही. तर त्याला आपण आपल्या स्वतःवर केलेलं प्रेम आणि ज्यावेळेस आपण स्वतःवर प्रेम करत असतो, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी प्रेमाने वागतात आणि स्वतःवर प्रेम करत असतात, त्यावेळेसच आपण इतरांसोबतसुद्धा प्रेमाने राहू शकतो किंवा इतरांना आपण प्रेमाने वागू शकतो. जर आपली आतूनच मनामधनं जर स्वतःची चिडचिड होत असेल, आतूनच जर स्वतः मनामध्ये आपण चिडचिड करत असू, तर नक्कीच आपण दुसऱ्यांवर सुद्धा तेवढीच चिडचिड करतो. दुसऱ्यांवर सुद्धा आपला तेवढाच रागाराग होतो आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटत असतं, की अरे, आपण हे करत तरी काय आहोत? म्हणजे नेमकं माझी चिडचिड कशामुळे होते? तर जर बारीक-बारीक कामं सगळ्यांमध्ये वाटून दिली, इव्हन कपडे मशीनमध्ये घालणे असो किंवा कपडे मशीनमधनं काढणे असो किंवा कुठलेही कामं त्यांचं शू रॅग असो किंवा मग त्यांचा बुक रॅग असो, कुठलेही कामं जर त्यांना देऊन दिले आणि खरंच मुलांना जर आपण सांगितलं ना, घरामध्ये छोटे मुलं असतात आणि छोट्या मुलांना जर आपण सांगितलं ना, की तू हे काम करून दे, तर ते नक्कीच ऐकून करतात. रागाने सांगितल्यापेक्षा प्रेमाने जर त्यांना सांगितलं आणि नवऱ्यालासुद्धा जर प्रेमाने सांगितलं ना, की मला वॉकिंगला जायचं आहे किंवा मला स्वतःसाठी थोडा वेळ द्या. आता स्वतःसाठी वेळ द्या म्हणजे काय, मोबाईल बघायला किंवा Instagram बघायला, ह्या गोष्टी बघायला वेळ न देता
स्वतःसाठी काहीतरी बुक रीडिंग असो किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी बघण्यासाठी असो, चांगल्या गोष्टी वाचण्यासाठी असो, तर ह्या गोष्टींसाठी आपण जर वेळ काढला ना, तर त्यांनाही कुठेतरी वाटायला लागतं. आता नेक्स्ट 3rd पॉइंट आहे. तर तिसरा पॉइंट काय आहे ते बघूयात. आता तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे आधी कामांची प्रायोरिटी काय आहे हे आधी आपण ओळखलं पाहिजे. दिवसभरामध्ये सकाळी उठल्यानंतर अगोदर कुठलं काम केलं पाहिजे ही प्रायोरिटी पहिले आपण ओळखली पाहिजे. उठल्या उठलो आणि पहिले हातात मोबाईल घेतला, Instagram, Facebook, WhatsApp, स्टेटस जे काही आहे ते जर आपण स्क्रोल करत बसलो, ते स्क्रोलिंग करत बसलो, तर आपला दिवस म्हणजे हा उगाचच न उगवणारा दिवस असा हा दिवस असतो, की काय बोरिंग दिवस आला असं तसं. मोबाईल बघून काही 4 गोष्टी आपण कोणाचं तरी स्टेटस बघून घेतलं, मैत्रिणीचं किंवा कोणाचं तरी समथिंग कोणाचं तरी स्टेटस बघितलं, तिचं काहीतरी चांगलं घडलं आहे आणि ते स्टेटसमध्ये बघितलं, तर दिवसभरात आपल्या डोक्यात तेच विचार घोळत असतात, की तिचं किती छान आहे, तिचं किती मस्त आहे किंवा Instagramला काहीतरी बघून घेतलं आणि माझं असं का नाही आहे, माझ्या आयुष्यात असं का नाही चाललं आहे, तिचा नवरा तिच्यावर किती प्रेम करतो किंवा तिच्या घरातले लोकं किती छान आहे किंवा त्यांच्याकडे किती छान वस्तू आहेत, अशा काहीतरी गोष्टी प्रत्येक लेडीजच्या मनात येणं हे साहजिकच आहे. प्रत्येक लेडीजच्या मनामध्ये येतं आणि तिथूनच आपलं डिप्रेशनला सुरुवात होते. ताण आपल्या डोक्यामध्ये एवढा स्ट्रेस चालू होऊन जातो, की तिथूनच आपल्या डोक्यामध्ये गप्पा सुरू होऊन जातात, मनातल्या गप्पा आणि डोक्यामध्ये विचार चालू असताना मग होते ती चिडचिड आणि हातपाय गळायला सुरुवात होऊन जाते. कुठलंच काम करायची इच्छा होत नाही. त्याच्यामुळे पहिली आपली प्रायोरिटी काय? उठल्याबरोबर आपली कुठली प्रायोरिटी आहे? तर पहिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा केली गेली, की पहिले स्वयंपाकाला लागणं. कारण घरामध्ये जर लहान मुलं असो किंवा मोठे असो, कोणीही असो, नवरा असो, कोणीही असो, जर त्यांना भूक लागली आणि आपला स्वयंपाक केलेला राहत नाही, तर मग चिडचिड वाढते समोरच्यांची, की आम्हाला भुका लागल्या आहे, तू अजून स्वयंपाक केला नाही, दुसरं काम करायला लागली. तर पहिली प्रायोरिटी आपला स्वयंपाक असतो. तो स्वयंपाक करून मोकळं होऊन जाणं आणि त्यानंतर मग कधीही कोणाला कुठल्याही वेळेला भूक लागली, तर ऐन वेळेस काहीतरी खाय म्हणून करायचं नसतं. तर तो स्वयंपाक केलेलं वेळेवर त्यांना जेवणाची भूक पूर्ण होईल, तर स्वयंपाक पहिले इम्पॉर्टंट असतो आणि त्यानंतर असते मग घराची साफसफाई, कपडे मशीनमध्ये घालणे, ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि बघा, ज्यावेळेस आपण पहिले स्वयंपाक करून घेतो, घरातला जो महत्त्वाचा जो पॉइंट आहे, कारण रोजच जेवणाची भूक लागते, दोघी टाईम जेवणाची भूक लागते आणि पहिले जर आपण स्वयंपाक करून घेतला, तर मग आपलं पण मन शांत राहतं आणि घरातल्या लोकांचंही मन शांत राहतं. आपल्या स्वतःवरही स्ट्रेस येत नाही आणि जेवढा स्वयंपाक डिले करत गेलो, तेवढं जास्त विचार वाढतात. आज काय भाजी करू, आज काय भाजी करू, आज काय भाजी करू? म्हणून पटकन मनात विचार आला आणि लगेच तयारीला चालू केलं, तर मग लगेच तो स्वयंपाकही होतो आणि स्वयंपाक हाच एक महत्त्वाचा मोठा मुद्दा असतो, की तो आपल्या मनावर खूप मोठा ताण करत असतो, स्ट्रेस आणत असतो. ह्याच खूप मोठ्या गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे आपली पहिले उठल्याबरोबर आपली प्रायोरिटी काय आहे सकाळी उठल्यानंतर, ही प्रायोरिटी पहिले आपण शोधली पाहिजे आणि त्यानंतर कामाची सुरुवात केली पाहिजे. नाहीतर एकापेक्षा एक कामांचं जर कधी आपण प्रायोरिटी केली नाही आणि जर गोंधळ केला ना, तर खूप जास्त गोष्टी ह्या वाढू शकतात. आता त्यानंतर पुढचा मुद्दा आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे, की एका वेळी एकच काम केलं पाहिजे. आता जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो, त्यावेळेस आपण आपल्या स्वयंपाक करत असताना आपलं लेडीजचं एक असतं, की आपल्याला मल्टीटास्किंग काम करायचं आहे. मल्टीटास्किंग म्हणजे स्वयंपाक करता मुलांचा अभ्यास पण घ्यायचा आहे. स्वयंपाक करता कोणाचा तरी फोन आला आहे, तर एका बाजूला कानाला मोबाईल लावायचा आणि फोनवर पण बोलायचं आहे. त्यानंतर मग इकडं हे पण चालू आहे, तिकडं ते पण चालू आहे. असे भरपूर गोष्टी आपण मल्टीटास्किंग करत असतो आणि त्याच्यामुळे मग आपल्या मनावर आपल्या डोक्यामध्ये खूप जास्त स्ट्रेस सुरू असतो. इकडनं थोडासा स्वयंपाक करून आलो, थोडीशी भाजी करून आलो, की लगेच मग इकडे यायचं आणि लगेच इकडं बेडरूममधला पसारा आवरत बसायचं. लगेच तिकडं हॉलमध्ये जायचं, हॉलमधला पसारा आवरत जायचं. परत तिकडं स्वयंपाकाच्या ठिकाणी यायचं. जर तुम्ही स्वयंपाकाला लागले असणार ना, तर एकच काम करा, फक्त एक काम करा. मल्टीटास्किंग करायची काहीच गरज नसते. त्याच्यामुळे तुमचा जो म्हणजे काय म्हणतात ना त्याला, जो स्ट्रेस असतो किंवा काहीतरी असतं, तर त्या गोष्टींवर खूप जास्त लोड पडायला चालू होऊन जातं. आणि त्याच्यामुळे मग आपण घरातल्या लोकांवर चिडचिड करतो. आपल्याला डिमोटिवेट झाल्यासारखं होतो किंवा मग आपलं जे पॉझिटिव्ह माइंड असतं ना, ते अजून निगेटिव्ह व्हायला होतं, की अरे प्रत्येकाच्याच घरामध्ये हे होत असेल का? प्रत्येकच लेडीजच्या बाबतीमध्ये असं घडत असेल का? मग माझ्याच बाबतीत ह्या गोष्टी घडतायत. मग माझ्याच घरामध्ये एवढा पसारा काय? त्याच्यामुळे तुमचं जे काम करण्याची जी ती कन्सिस्टन्सी एकच राहू द्या. स्वयंपाक करतोय ना, तर फक्त पहिले स्वयंपाक करून घ्या. स्वयंपाक करून पहिले आवरून घ्या आणि मग त्यानंतर तुम्हाला जे दुसरे कामं करायची, ती दुसरी कामं करायला तुम्ही सुरुवात करा. जर आपण मल्टीटास्किंग करत बसलो, तर अजूनच जास्त विचार आपल्याला तयार होऊन जातात. Choosing the correct word from the help box. Fill in the blanks. Give me something to eat, please. काय
Give me something. Filling the choosing the correct word from the help box. Hey, last Sunday my family went to the zoo. बरोबर ना? कशाचं आहे ते? Preposition. Last Sunday my family went To the zoo. to the zoo. Huh? बरोबर. We stood near the ticket counter and then walked on the big gate. Inside I saw a monkey sitting across a tree. The deer was standing between two tall trees. My father stood beside me and my sister was behind me. Right. नहीं me he getting the ocean, a very large area of sea. हाँ दोघं करायचं दोघं हे बघा ए करायचं होतं कंपल्सरी बीला और आहे हाँ बीला और आहे मी ना काय केलं की सेकंड. आणि त्यानंतर आहे नेक्स्ट पॉईंट म्हणजे नाही म्हणायला शिका. जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीला नाही म्हणायला शिकतायत तोपर्यंत तुमचं नुकसान आणि नुकसानच असतं. स्वतःवर येणारा जो लोड असतो तो खूप जास्त असतो. आपल्याला नेहमीपर्यंत म्हणजे नेहमीपासून आपल्याला सवय असते की प्रत्येकाला आपण नाही म्हणायला शिकत नाही. कोणी काही सांगितलं का, कोणाचा फोन आला की हो मी करून टाकेल, हो चालेल, हे केलं जाईल, ते केलं जाईल. तर नाही म्हणायला शिकलं पाहिजे, कारण ती आपल्या स्वतःसाठी खूप चांगलं असतं आपण जर समोरच्या व्यक्तीला नाही म्हटलं तर. आता माझ्या बाबतीतला मी विषय सांगते. मला याच्या अगोदर खूप मोठे अनुभव आले आहेत आणि आता मी त्या गोष्टींमधनं सुधारली. जर मला कोणाचा फोन आला की राखी मला असं हे झालं आहे, ते झालं आहे, सोसायटीमध्ये XYZ मला बाई पाहिजे, मी काय करायची 24 तास 24 अवर्स कोणाचाही फोन आला तर अवेलेबल जेव्हा आपण राहतो ना तेव्हा आपल्याला गृहीत धरलं जातं की नाही ही आपोआप हो म्हणून देते, हिच्याकडे असतं काहीतरी प्रत्येक गोष्टीचं, ही लगेच हो म्हणून देते, याचा अर्थ म्हणजे ही रिकामी. परंतु आपल्याला ती सवय लागलेली असते की समोरच्याला कसं काय नाही म्हणायचं, समोरचा आपल्याला नावं ठेवेल किंवा त्याला राग येईल, अशा गोष्टी आपल्या मनामध्ये वाटत असतात. परंतु ती व्यक्ती किंवा ती लोकं आपल्याला गृहीत धरत असतात. मग ते कुठलेही असो, सासर माहेर, घरातले, शेजारचे, आजूबाजूचे, गृहीत धरलं जातं आपल्याला. त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीची आपली किंमत ही लोकांना कळू द्यायला पाहिजे, लोकांना ती किंमत यायला पाहिजे. मग ते कोणीही असो, आपले स्वतःचे का मुलं असे ना, थोडंफार आपल्याला गृहिणीला थोडं स्वार्थी होऊन जगायचं असतं, तरच आपल्या मनावरचा स्ट्रेस हा कमी होत असतो. कारण की कसं असतं, ज्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट हो म्हणत जातो आणि पुढे त्या गोष्टी जेव्हा चालू असतात त्यावेळेस आपल्याला वाटत असतं की याच्यासाठी ही गोष्ट करायची, याला हे करायचं आहे, त्याला ते करायचं आहे. त्याच्यामुळे थोडं स्वार्थीपणा आणि नाही म्हणायला शिका. कारण की नाही म्हटल्याने त्यातच आपलं स्वतःचंच भलं असतं आणि समोरच्याला पण आपली किंमत कळत असते की ही जर गोष्ट हिने मला ही करून दिली असती तर ती काहीतरी वेगळ्या पद्धतीने झाली असती. आता नेक्स्ट पॉईंट आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे रात्री झोपायच्या अगोदर पहिली लिस्ट बनवून ठेवा. तुम्हाला कोणतं काम करायचं आहे सकाळी, कुठलं काय करायचं आहे, ही गोष्ट पहिले तुम्ही लिस्ट बनवून ठेवा. बघा, मी नेहमी पहिल्यापासून सांगते की टू डू लिस्ट करायचे एवढे फायदे असतात. जर तुम्ही 2 दिवसाची किंवा 1 दिवसाची किंवा 3 दिवसाची, 1 आठवड्याची जर तुम्ही लिस्ट करून ठेवली आणि झालेल्या कामांवर जर टिक करत गेले ना तर तुमच्यासाठी खूप सोपं असं काम होत जातं. सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा त्या लिस्टकडे बघितलं आणि संध्याकाळी रात्री झोपल्यानंतर त्या लिस्टकडे बघितलं ना तर केलेल्या कामांना जेव्हा आपण क्रॉस फुली मारलेली असते तेव्हा एवढं बरं वाटत असतं की अरे आपल्याकडनं आज ही कामं झालेली आहेत आणि ते मनाला खूप छान असं सॅटिस्फॅक्शन वाढत असतं. तर सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की घ्यायला पाहिजे की आपला ताण का वाढत असतो. आपण कामं तर खूप करत असतो परंतु तरी पण आपण आपला ताण वाढतो. तर हा ताण का वाढत असतो याचं आपल्याला गिल्ट होत असतं किंवा आपल्याला अपराधीपणाची भावना वाटत असते. तर घरातले आपले जे लोकं असतात ती लोकं आपल्याला कधी मदत करत नाही याचं आपल्याला खूप जास्त खंत वाटत असते आणि स्वतःसाठी आपण वेळ काढू शकत नाही, हा पण एक आपल्याला गिल्ट असतो. यामुळे आपल्याला लेडीजला जो थकवा येतो, चिडचिड वाढते, हे आपल्या सगळ्यांमध्ये सामान्य आहे आणि आता हे नको व्हायला पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही एकदा नियोजन करून बघा, स्वतःची काळजी घेऊन बघा आणि जर ही काळजी घेतली तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येतात. तर मी आज तुम्हाला जे काही सांगितलं आहे ह्या गोष्टी जर तुम्ही करून बघितल्या, नक्कीच करून बघितल्या आणि थोडाफार जर याच्यावर जर विचार केला ना तर आयुष्य हे एवढं सुंदर वाटायला लागतं आणि आपल्या मनावरचा ताण, स्ट्रेस हा कमी होत असतो. आणि आजचा हा व्हिडिओ माझा जो काही मी तुम्हाला सांगितला, हा ज्या मिडल क्लास गृहिणी आहेत ह्या गृहिणींसाठी हा व्हिडिओ नक्कीच, हे जे पॉईंट आहेत हे पॉईंट नक्कीच त्यांच्या संबंधित आहेत किंवा त्यांच्या रिलेटेबल हे सगळे पॉईंट आहेत. प्रत्येक गृहिणीला मी आज जे सांगितलं ह्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडत असतात.
त्यांच्या बाबतीत घडत असतात. जरी घरामध्ये झाडू पोछाला किंवा भांड्याला बाई आहे, परंतु कुठे ना कुठे त्यांना सगळ्या गोष्टींची जबाबदारी पार पाडावी लागते आणि मनावर येणारा ताण, चिडचिड ह्या गोष्टी प्रत्येक गृहिणीच्या बाबतीमध्ये होत असतात. अशी कुठलीच नाही आहे लेडीज की माझ्या बाबतीत हे असं होत नाही. जर तिच्या बाबतीत हे होत नसेल ना, तर मग ती घरामध्ये व्यवस्थित असं कामच करत नसेल, मन लावून असं आपलं घर आहे असं म्हणून ती करतच नसेल. तर ह्या गोष्टी मी ज्या तुम्हाला आता सांगितल्या आहेत, ह्या एकदा फॉलो करून बघा. अजून भरपूर सारे पॉईंट आहेत. हे पॉईंटसुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच घेऊन येईल एखाद्या व्हिडिओमधनं. तर अशा बारीक बारीक गोष्टींनी आपण जर नियोजन केलं किंवा हा स्ट्रेस जर आपण ताण घालवला, तर नक्कीच तुम्हाला खूप छान प्राऊड फील होईल की मी खूप सुंदर संसार करते. मी माझी स्वतःची गोष्ट सांगते. मला स्वतःविषयी एवढा प्राऊड फील आहे की मला स्वतःला असं वाटतं की देवाने जो काही प्रेझन्स ऑफ माइंड दिलेला आहे, देवाने जो काही डोकं दिलेलं आहे, जे विचार करण्याची पॉवर दिली आहे, तर त्या देवाचे मी आयुष्यभर ऋणी राहते आणि त्या देवाला मी ग्रॅटिट्यूड मानत असते की तू मला एवढं चांगलं डोकं दिलेलं आहे, एवढी चांगली बुद्धी दिलेली आहे. फक्त ती बुद्धीचा वाईट उपयोग होता कामा नये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.